नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवा आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा, सबस्क्राईबही करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेक्चर संपूर्ण पहा, यातला एकही प्रश्न स्किप करू नका. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 7 जुलै 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, ग्लोबल फॉरगिव्हनेस डे दरवर्षी कधी साजरा केला जातो, असा प्रश्न. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 7 जुलैला. महत्वाचे पॉइंट्स पहा. 7 जुलैला ग्लोबल फॉरगिव्हनेस डे साजरा होतो आणि या दिवसाचा हेतू म्हणजे क्षमाशीलता वाढवणं आणि समाजामध्ये सलोखा घडवणं असा आहे. आणि ग्लोबल फॉरगिव्हनेस डे समाजामध्ये मतभेद कमी करण्याचा संदेश देत असतो. या व्यतिरिक्त 7 जुलैला जागतिक चॉकलेट दिवस देखील असतो आणि हा दिवस 1550 साली चॉकलेट युरोपमध्ये पोहोचलं त्याच्या आठवणीमध्ये साजरा केला जातो. ठीक आहे, पुढील प्रश्न दुसरा. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कोणत्या 2 नवीन एक्सप्रेस रेल्वे सेवांना हिरवा झेंडा दाखवला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नांदेड मुंबई आणि टणकपूर नांदेड अशा 2 एक्सप्रेस आहेत. महत्वाचे पॉइंट्स पहा. या सेवांमध्ये नांदेड ते मुंबई एक्सप्रेस आणि टणकपूर नांदेड एक्सप्रेस या 2 रेल्वेंचा समावेश आहे. आणि उद्घाटन रेल्वे सदन भुवनेश्वर येथून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेला आहे. आणि नांदेड मुंबई एक्सप्रेस सुरू झाल्यामुळे विदर्भ आणि मराठवाडा इथला रेल्वे संपर्क अधिक मजबूत होणार आहे. आणि टणकपूर नांदेड एक्सप्रेस ही ट्रेन उत्तराखंड आणि महाराष्ट्र या 2 राज्यांना जोडते. या नव्या सेवेने हजूर साहिब नांदेड ह्या प्रमुख शीख तीर्थक्षेत्रासाठी येथे थेट रेल्वे कनेक्शन मिळालेलं आहे. आणि टणकपूर उत्तराखंड मधील महत्वाचं रेल्वे स्टेशन आहे आणि नांदेड हे महाराष्ट्रातील महत्वाचं रेल्वे केंद्र आहे. पुढील प्रश्न तिसरा. झेब्रा फिंच पक्ष्यांच्या संवादावरील संशोधनासाठी कॉलर डुलिटल प्राइज 2026 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, डॉक्टर जुली एली यांना. महत्वाचे पॉइंट्स पहा. डॉक्टर जुली एली यांना 2026चा कॉलर डुलिटल प्राइज मिळालेला आहे. या पुरस्कारासाठी त्यांनी 2 वे इंटरस्पीसीज कम्युनिकेशन या क्षेत्रातील संशोधन कारणीभूत ठरलेला आहे. आणि या पुरस्काराची रक्कम जवळजवळ $1,00,000 इतकी आहे, म्हणजे प्राइज रक्कम त्याची. आणि त्यांनी झेब्रा फ्रिंच या पक्षाचा संवाद हा विषय निवडलेला होता. आणि हे संशोधन तब्बल 15 वर्ष चालू होते. आणि त्यांनी झेब्रा फिंचचे 11 मुख्य कॉल्स ओळखलेले आहेत आणि प्रत्येक कॉल मागे ठराविक अर्थ आहे आणि असं त्यांनी संशोधन त्यांचं सांगतं. आणि हे पक्षी कॉल्स फक्त आवाजावरून नव्हे तर अर्थावरून ओळखतात. ही त्याबद्दल थोडक्यात माहिती आहे. पुढील प्रश्न चौथा. संयुक्त राष्ट्रांच्या AI गव्हर्नन्स वरील पहिली ग्लोबल डायलॉग कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जिनिव्हा स्वित्झर्लंड येथे. महत्वाचे पॉइंट्स पहा. भारताने 6 ते 7 जुलै 2026 रोजी UN ग्लोबल डायलॉग ऑन AI गव्हर्नन्स मध्ये भाग घेतला. हा कार्यक्रम जिनिव्हा स्वित्झर्लंड येथे झालेला आहे. आणि AI गव्हर्नन्स वरती संयुक्त राष्ट्रांचा हा पहिलाच मोठा मंच होता. आणि भारतीय प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व कीर्तिवर्धन सिंह यांनी केलेला आहे. आणि कीर्तिवर्धन सिंह परराष्ट्र व्यवहार आणि पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री आहेत, हे लक्षात घ्या. आणि या उपक्रमाचा पाया हा ग्लोबल डिजिटल कॉम्पॅक्ट असा आहे आणि जो सप्टेंबर 2024 मध्ये स्वीकारण्यात आलेला होता. आणि संवादाचा मुख्य
उद्दिष्ट म्हणजे AI गव्हर्नन्समध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवणं असं आहे. पुढील प्रश्न 5वा. 23वे गिरिमित्र संमेलन कोठे आयोजित करण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड मुंबई येथे. महत्वाचे पॉइंट्स पहा. महाराष्ट्र सेवा संघाचं 23वं गिरिमित्र संमेलन येत्या 11 आणि 12 जुलै 2026 रोजी होणार आहे. यावेळी संमेलन मुलुंड मुंबई येथे पार पडेल आणि सियाचीन हिमनदीवरील लष्करी गिर्यारोहणाच्या विशेष अनुभवांचं सादरीकरण यामध्ये होणार आहे आणि ऑपरेशन मेघदूत आणि ऑपरेशन राजीव या मोहिमांवरील अनुभवाची मांडणी देखील यामध्ये केली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपटांचं साभी वाचन आणि महाराष्ट्रातील गिर्यारोहकांच्या माहितीपटांचं प्रदर्शन यामध्ये होणार आहे आणि पहिल्यांदाच रील्स स्पर्धा सुरू होते यामध्ये आणि जेंजिस ट्रेकिंग नावाचा नवीन उपक्रम या संमेलनामध्ये प्रेक्षकांसाठी असणार आहे आणि गिरिमित्र संमेलनाचा हेतू गिर्यारोहण, ट्रेकिंग आणि साहसी संस्कृती वाढवणं असा आहे. पुढील प्रश्न 6वा. 6 जुलै 2026 रोजी चीनने कोणत्या क्षेपणास्त्राची चाचणी केलेली आहे? असा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक डी, पाणबुडीवरून प्रक्षेपित बॅलिस्टिक क्षेपणास्त्र याची चाचणी केलेली आहे चीनने. महत्वाचे पॉइंट्स पहा. 6 जुलै 2026 रोजी चीनने पाणबुडीवरून क्षेपणास्त्र म्हणजे SLBM चाचणी केली आणि या चाचणीसाठी दक्षिण पॅसिफिक महासागराची निवड करण्यात आली चीनकडून आणि SLBM हे समुद्रावरून अणु प्रतिरोधक क्षमतेचं मुख्य शस्त्र आहे आणि दक्षिण पॅसिफिक आण्विक मुक्त क्षेत्र ट्रिटी ऑफ रारोटोंगा 1985 साली तयार झालं असं आहे ते. आणि इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल ची मर्यादा जवळजवळ 5500 किलोमीटर इतकी आहे याची. आणि जॉईंट सी 2026 चीन आणि रशियाचा हा एकत्रित नौदल सराव आहे. हा देखील या दरम्यान किंगदाओच्या किनाऱ्याजवळ करण्यात किंवा पार पडलेला आहे आणि चीनने हे क्षेपणास्त्र चाचणी करून आपली समुद्रावरची रणनीतिक अणुऊर्जा क्षमता वाढवण्याचा उद्देश यामार्फत साधलेला आहे. एक मिनिट. पुढील प्रश्न 7वा. नेयमारने कोणत्या देशाच्या राष्ट्रीय फुटबॉल संघातून त्याची निवृत्ती जाहीर केलेली आहे? असा प्रश्न. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ब्राझील संघातून. महत्वाचे पॉइंट्स पहा. नेयमारने जुलै 2026 मध्ये ब्राझीलच्या राष्ट्रीय फुटबॉल संघातून त्याची निवृत्ती जाहीर केलेली आहे. 2026 फिफा वर्ल्ड कप नंतर त्याने निवृत्ती घेतली आहे आणि ब्राझीलचा विश्वचषकातील पराभव त्याच्या निर्णयाचं मोठं कारण ठरलं आहे आणि नाव इट्स ओव्हर असं नेयमारने भावुकपणे म्हटलं. आणि नेयमार हा ब्राझीलच्या आधुनिक फुटबॉलचा एक प्रमुख चेहरा राहिला आहे आणि त्याने अनेक वर्ष ब्राझीलची आंतरराष्ट्रीय पातळीवरती प्रतिनिधित्व केलेलं होतं आणि विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न मात्र अपूर्णच राहिलं त्याचं. आणि नेयमारची कारकीर्द ब्राझीलच्या फुटबॉलच्या इतिहासात महत्वाची मानली जाते. पुढील प्रश्न 8वा. 32,000 कोटींच्या सरकारी रोख्यांचा लिलाव कोण आयोजित करणार आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भारतीय रिझर्व्ह बँक. 10 जुलै 2026 रोजी 32,000 कोटींच्या सरकारी रोख्यांचा लिलाव असणार आहे आणि भारतीय रिझर्व्ह बँक या लिलावाचं आयोजन करणार आहे. लिलावाची सेटलमेंट 13 जुलै 2026 रोजी होईल आणि लिलाव मल्टिपल प्राइज मेथडने होणार आहे आणि सगळ्या बोली RBIच्या ई कुबेर प्लॅटफॉर्मवरती
स्वीकारल्या जाणार आहेत आणि हा लिलाव सरकारच्या मार्केट बोरोविंग प्रोग्रामचा एक भाग आहे आणि त्याचा मुख्य उद्देश म्हणजे सरकारी खर्चासाठी निधी उभारणं असा असणार आहे. पुढील प्रश्न 9. विम्बल्डन पुरुष एकेरीत 106वा विजय मिळवून सर्वाधिक विजयांचा विक्रम कोणी केलेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नोवाक जोकोविच याने. महत्वाचे पॉइंट्स पहा. नोवाक जोकोविचने विम्बल्डनच्या पुरुष एकेरीमध्ये 106वा विजय मिळवून नवा विक्रम आपल्या नावावरती केलेला आहे. 5 जुलै 2026 रोजी हा ऐतिहासिक निकाल लागलाय आणि या विजयाने जोकोविचने रॉजर फेडररचा 105 विजयांचा जुना विक्रम मागे टाकलेला आहे आणि तो आता विम्बल्डनच्या इतिहासामध्ये पुरुष एकेरीत सर्वाधिक विजय मिळवणारा खेळाडू यामुळे ठरतो आणि जोकोविचचा आता विम्बल्डनमध्ये 17व्यांदा उपांत्य फेरी गाठण्याचा हा पराक्रम आहे आणि जोकोविचच्या नावावरती आतापर्यंत 24 ग्रँड स्लॅम्स एकेरी विजेतेपद जमा झालेले आहेत आणि 25व्या ग्रँड स्लॅमच्या शोधात तो आहे आणि सामन्यानंतर त्याने सर्वाइव्ह टू थ्राईव्ह असं उत्तर दिलं, म्हणजेच आधी टिकून राहा आणि मग भरारी घ्या असा त्याचा साधारण अर्थ होतो मराठीमध्ये. ठीक आहे. पुढील प्रश्न 10. अरुणाचल प्रदेश सरकारने पूरग्रस्तांसाठी कोणत्या हेलिकॉप्टरचा वापर केला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, स्कायवन एअरवेज MI-172 या हेलिकॉप्टरचा उपयोग केलेला आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. 4 जुलै 2026 रोजी अरुणाचल प्रदेशात हेलिकॉप्टरद्वारे पूरग्रस्तांसाठी मदत मोहीम सुरू झाली. ही मदत लोअर सियांग जिल्ह्याच्या गावांसाठी पाठवली गेलेली आहे आणि स्कायवन एअरवेजच्या MI-172 हेलिकॉप्टरचा यासाठी वापर करण्यात आला आणि हेलिकॉप्टरने पासीघाट ॲडव्हान्स्ड लँडिंग ग्राउंड वरून उड्डाण घेतलं आणि मदत साहित्य कोयू हेलिपॅडवरती उतरवलं. ठिकाणी 11.5 मेट्रिक टन PDS तांदळाची हवाई वाहतूक या दरम्यान करण्यात आलेली आहे आणि 4 रुग्णांना कोयू येथून पासीघाटला हलवण्यात आले आणि या मोहिमेमध्ये सिव्हिल एव्हिएशन डिपार्टमेंटने महत्त्वाची भूमिका बजावली आहे, तर डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीने मदत वितरणाचा समन्वय केलं. पुढील प्रश्न 11. महेंद्रगिरी F-38 चं कमिशनिंग कोठे होणार आहे? महेंद्रगिरी F-38. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, विशाखापट्टणम येथे. महत्वाचे पॉइंट्स पहा. 11 जुलै 2026 रोजी महेंद्रगिरी F-38 भारतीय नौदलामध्ये सामील होणार आहे आणि ही फ्रिगेट प्रोजेक्ट 17A या योजनेअंतर्गत तयार झाली आहे आणि महेंद्रगिरी प्रोजेक्ट 17A मधील 6वी फ्रिगेट आहे आणि विशाखापट्टणम मध्ये या युद्ध नौकेचं कमिशनिंग होईल. पहिला पूर्ण मुद्दा महत्वाचा आहे. आणि इंडियन नेव्ही वॉरशिप डिझाईन ब्युरोने महेंद्रगिरीची रचना केलेली आहे. माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मुंबई येथे या युद्ध नौकेची निर्मिती झाली आणि ही एक स्टेल्थ फ्रिगेट आहे, म्हणजेच हे रडारवरती सहज पकडता येत नाही आणि भारतीय ही त्याची गुणवत्ता आहे आणि भारतीय नौदलासाठी महेंद्रगिरी फोर्स मल्टीप्लायर म्हणून काम करणार आहे आणि इंडो पॅसिफिक प्रदेशाच्या सुरक्षिततेसाठी महेंद्रगिरी एक महत्व आहे याचं सर्वाधिक. पुढील प्रश्न 12 आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. व्हाईट रेव्होल्यूशन 2.0 अंतर्गत 2028-29 पर्यंत कोणते उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दूध खरेदी 50% वाढवणं असं उद्दिष्ट असणार आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. 6 जुलै 2026 रोजी सहकार मंत्रालयाचा 5वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. सहकार मंत्रालयाने 6 जुलै 2021 रोजी त्याची स्थापना झालेली आहे आणि हा दिवस
स्थापना दिवस नवी दिल्ली येथे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची संकल्पना सहकार से समृद्धी अशी होती. पहिला मुद्दा लक्षात घ्या. आणि मिल्क सप्लाय रिव्ह्यू डॅशबोर्डने NDDB साठी सुरू करण्यात आलेले आहे. आणि सहकार CBS हा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. आणि 2.55 लाखांहून अधिक ग्रामपंचायतींमध्ये सहकारी संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत. आणि व्हाईट रेव्होल्यूशन 2.0 अंतर्गत दूध खरेदी 2028-29 पर्यंत 50% वाढ करण्याचं लक्ष्य या दरम्यान ठेवण्यात आलेलं आहे. तर आजचे आपले 7 जुलै 2026 डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पहा ही एकच विनंती आहे. आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू सो मच.